आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जातोय आणि या दिवशी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जे ट्विट केले त्या ट्विटनंतर परत एकदा चर्चेला सुरुवात झाली। आपल्यासोबत लक्ष्मण हाके, मला सांगा, आज शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल, अजित पवारांचा राष्ट्रवादी असेल, दोघांचाही वर्धापन दिन साजरा होतोय, मात्र आपल्याकडून जे ट्विट झाले त्यामुळे परत एकदा चर्चेला सुरुवात झाली। हे बघा, ह्या दोघांचा वेगळा वेगळा जरी वर्धापन दिन साजरा होत असला तरी हे दोघंही एकच आहेत। ताटातनं सांडलं वाटीत आणि वाटीतनं सांडलं ताटात। सत्ता कुटुंबाच्या बाहेर जाऊ द्यायची नाही, कारखाने कुटुंबाच्या पैपावण्यांच्या आणि ठराविक दरोडेखोर आणि कारखानदाराच्या बाहेर जाऊ द्यायची नाही। सर्वसामान्य माणूस भांडतोय कशासाठी, तर सर्वसामान्य माणूस भांडतोय स्कॉलरशिपसाठी। सर्वसामान्य माणूस भांडतोय कशासाठी, आर्थिक विकास महामंडळाला पैसे द्या म्हणून। भटक्या विमुक्त जातीची लोक कशासाठी भांडतायत, तर तांडा वस्ती सुधारविण्यासाठी पैसे द्या, आश्रमशाळेसाठी पैसे द्या म्हणून, स्कॉलरशिप द्या म्हणून। त्यामुळं हा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन हा या गावगाड्यातल्या समाजव्यवस्थेतल्या भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी, विजयंती आणि त्याच्या पलीकडे जाऊन दलित आदिवासी यांच्यासाठी काळाकुट्ट दिन आहे। कारण अजितदादा पवार नावाचा माणूस फक्त ओबीसींचा निधी वळवत नाही, तर आदिवासी आणि आमच्या आंबेडकरी जनतेचा सुद्धा सामाजिक न्यायाचा निधी वळवतोय। अहो, खाते अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना फक्त सामाजिक न्याय विभागाचा कसा काय निधी वळवायला त्यांना माणसं हे बघा, अजितदादा असो की शरदचंद्रजी पवार असोत, यांनी फक्त बघा, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाला त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा त्या मुंबईच्या विमानतळावर पहिला हार घालणारे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते। शेंडगे बापूंनी फक्त वैयक्तिक पाठिंबा दिला नव्हता, तर शरदचंद्रजी पवार बाहेर पडल्यानंतर शेंडगे बापूंनी समस्त धनगर समाजाच्या वतीनं या शरदचंद्रजी पवारांना पाठिंबा दिला। त्याचं फळ काय मिळालं शेंडगे फॅमिलीला, तर पुढच्याच निवडणुकीत शिवाजीराव बापू शेंडगे पराभूत झाले। मग आमचे लक्ष्मणराव ढोबळे आहेत, आमचे लक्ष्मणराव माने आहेत, उपराकार आमचे भुजबळ साहेब आहेत, हे जरी तिथं असले तर यांना सासुरवास प्रचंड आहे, जाच आहे त्यांना, कसे बसे धक्के खात ते तिथं त्या पक्षामध्ये काम करतात। पण हा जातीवादी पक्ष आहे, कुटुंबवादी पक्ष आहे, परिवारवादी पक्ष आहे आणि या पक्षाकडून या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं विजयंतीचं कुठलंही भलं होणार नाही, म्हणून आम्ही काळा दिवस पाळत आहोत। मग तुम्ही जे म्हणला राष्ट्रवादी नाही जातीवादी, काय ते? हे बघा, आज वर्धापन दिन साजरा करतायत, 26 वर्षे झाली या राष्ट्रवादीच्या कुठल्या धोरणामुळं गावगाड्यातल्या एखाद्या बेरड रामुशाच्या पोराला ऑलिम्पिकचं पदक आणता आलं आहे। या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळं कुठल्या पोराला एखादं पारद्याचं पोर IAS झालं आहे किंवा एखाद्या धनगराचं पोर देशाच्या संसदेत खासदार झालं आहे। कुठं आहे सोशल जस्टिस? वर्धापन दिन कोण पाळतील? वर्धापन दिन पाळतील शरदचंद्रजी पवार पाळतील, अजितदादा पवार पाळतील, सुप्रिया सुळे पाळतील, रोहित पवार पाळतील, सुनेत्रा पवार पाळतील, यजुवेंद्र पवार पाळतील, पार्थ पवार पाळतील। अरे, कुटुंबातला पक्ष आहे हा, याची व्याप्ती केवढी तर 1.5 जिल्ह्यापुरती। त्यामुळं ह्यांना यांच्या वर्धापन दिन लखलाभ असो, पण आमच्या वाट्याचं, आमच्या हक्काचं बजेटमधलं जे काही नियोजन आहे ते नियोजन आम्हाला देत नाहीत, म्हणून आम्ही सातत्यानं त्यांच्या विरोधात व्यक्त होत आहोत। मला सांगा, ज्या पद्धतीने तुमच्या विरोधात आता गावोगावी तक्रारी दाखल व्हायला लागलेल्या आहेत, काय त्याचा काय परिणाम? मी एक मेंढपाळाचं पोरगं आहे। कोण नागपूरवाला मला धमकी देतोय मारायची, निपटवायची, कोण सोलापूरवाले मला धमकी देत आहेत, कोण पंढरपूरवाले धमकी देत आहेत। मी सगळीकडे रात्रंदिवस फिरणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळं माझ्या जीवाला धोका निश्चित आहे। डिपार्टमेंटनं तसं गृह विभागाला कळवलेलंही आहे, पण मी एक मेंढपाळाचं पोरगा आहे। कोणाच्यात हिंमत असेल आणि माझ्या नुसत्या अंगाला हात लावून दाखवा, मग पुढचा परिस्थितीत तुमचा दादा आणि तुमची पवार फॅमिली कशी राजकारणात उरते तेच बघतो मी। कारण हे या व्यवस्थेविरुद्धचं बंड आहे, हे परिवारवादी पक्षाच्या विरुद्धातलं बंड आहे, हे कारखानदाराच्या विरोधामधलं बंड आहे, दरोडेखोरांच्या विरोधातलं बंड आहे। रोहित दादा पवार फायनान्स कंपनी चालवणं एवढं सोपं आहे का? बारामती ॲग्रो कंपनी चालवणं एवढं सोपं आहे का? गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या तांड्यावरती, वाड्यावरती, वस्त्यावरती फिरावं लागतं। तुम्ही बिझनेसमन आहात, तुमच्याकडं हजारो करोडो रुपयांची माया आहे। अरे, आम्ही गावगाड्यामध्ये फिरतोय, हे आमचं भांडवल आहे। त्यामुळं मला कोणाला सांगायला येऊ घातलेला काळ सांगेल, रोहितदादा पवार तुम्ही कसे एकच आहात, तुम्ही वेगळे कधीच नव्हता आणि नाहीत, तुम्ही निवडून कसं आलाय ते अजितदादा पवारांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं आहे। त्यामुळे रोहितदादा पवार तुम्ही थोडंसं सबुरीनं घ्या, तुमचं भांडवल आहे ना हे उघडं होणार आहे आणि आमची पोरं तुम्हाला सुट्टी देणार नाहीत। प्रत्येक पदाधिकारी उठसूट मला धमकावतोय। पिसाळलेल्या या कुत्र्यांना अजितदादा तुम्ही त्वरित रेबीजचं इंजेक्शन द्या, नाहीतर तुम्ही जर आमच्या नादाला लागला आणि माझ्या केसाला जर धक्का लागला
तर अजितदादा पवार तुमचं हे जहाज अक्षरशः आम्ही तुमचे कपडे काढू, कारण एवढं आमच्याकडं पोटेन्शियल आहे, एवढ्या आमच्या पुतळीमध्ये तुमचं एवढं भरगच्च भरलेलं साहित्य आहे की त्यातलं आम्ही एक एक बाहेर काढू आणि तुम्हाला सळू की पळू करून सोडू. या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मला धमक्या देत आहेत, अगदी नागपूरपासून सोलापूरपासून पंढरपूरपर्यंत पुण्यापर्यंत. अजितदादा, या तुमच्या पिसाळलेल्या कुत्र्यांना वेळीच आवर घाला, रेबीज झालेल्या या कुत्र्यांना रेबीजचं इंजेक्शन द्या, अन्यथा जर माझ्या केसाला जर धक्का लागला तर तुम्हाला आम्ही उघडं नागडं करू आणि रस्त्यावर तुम्ही काय लायकीचे आहात आणि तुमचा पक्ष कसा जातीयवादी आहे हे आम्ही महाराष्ट्राला सांगू. माझ्यावर जो हल्ला होईल, माझ्या केसाला जर धक्का लागला तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार पवार फॅमिली राहील, अजितदादा राहतील, रोहित पवार राहतील. तर हे होते लक्ष्मण हाके, त्यांनी सांगितलेलं आहे आज. आणि मला ज्या पद्धतीनं धमक्या मिळत आहेत, मला जर कधी काही माझ्यावर काय हल्ला झाला किंवा माझ्यावर जर काही असा प्रसंग आला तर ह्याला जबाबदार पवार आणि अजित पवार कुटुंब असेल असा त्यांना इशारा दिलेला आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.